नमस्कार. आज आपण बघणार आहे एक दर्जेदार अशी ट्रिक. कलम 14 ते कलम 28 ही कलमं कशी लक्षात ठेवायची. हे कलमं लक्षात ठेवणं हा आपल्यासमोर एक नेहमीच एक चॅलेंज असतं. तर ती कलमं लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक घेऊन आलो आहे मी. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं की कलम 14 ते कलम 28पर्यंत वेगवेगळी कलमं आहेत. त्याच्यामध्ये कलम नंबर जे 14 आहे, कलम क्रमांक 14 ते आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ. 15 क्रमांक आहे प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन. 16 आहे इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी. 17 आहे ॲबोल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी. 18 आहे ॲबोल्युशन ऑफ टायटल. 19 आहे प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच. ह्याला आपण थोडक्यात फ्रीडम ऑफ स्पीच असं सुद्धा म्हणतो. 19 नंबर. त्यानंतर 20 नंबरला आहे प्रोटेक्शन रिस्पेक्ट टू द कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्सेस. 21 नंबर आहे प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, म्हणजे राईट टू लाईफ असंही म्हणतो आपण. त्याच्यानंतर 21 हे जे आहे ते आहे राईट टू एज्युकेशन. 22 नंबरचं आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन इन सर्टन केसेस. 23 क्रमांकाचं आहे प्रोटेक्शन ऑफ प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग. आपण त्याला एक्सप्लॉयटेशन म्हणू शकतो. वेट बिगारी, फोर्स्ड लेबर म्हणजे वेट बिगारी असतं ते. त्यानंतर 24व्या क्रमांकाचं आहे ते प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन, बालमजुरी नाही पाहिजे. त्याच्यानंतर आहे 25 क्रमांकाचं आहे ते फ्रीडम ऑफ कन्सायन्स. मग 26 नंबरचा आहे फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स. 27 क्रमांक आहे फ्रीडम ॲज टू पेमेंट ऑफ टॅक्स फॉर प्रमोशन ऑफ एनी पर्टिक्युलर रिलिजन. आणि 28 क्रमांकाचा आहे फ्रीडम टू अटेंडन्स ॲट रिलिजियस इन्स्ट्रक्शन ऑर रिलिजियस वर्शिप इन सर्टन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. आता ही अशी 14 कलमं आहेत. 14 ते 28 एकूण 14 कलमं आहेत. आणि ह्याच्याबद्दल इथं जे कलरफुल केलेलं आहे थोडं भगव्या रंगाचं दिसतं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे लॉ, डिस्क्रिमिनेशन, अपॉर्च्युनिटी, अनटचॅबिलिटी, टायटल्स, फ्रीडम, कन्व्हिक्शन, लिबर्टी, एज्युकेशन, अरेस्ट. आणि इथं कलम नंबर 23मध्ये आपण प्रोहिबिशन ह्याला एक्सप्लॉयटेशन असा शब्द घेतला आहे. त्यानंतर कलम नंबर 24 चिल्ड्रन, कन्सायन्स, मॅनेज, टॅक्सेस आणि अटेंडन्स. हे आपले एकूण झालेत किती, सगळे मिळून 14 आपल्याकडे कीवर्ड्स आहेत. आणि ह्याच्यापासून आपण एक ट्रिक बनवणार आहे. तर ती ट्रिक आपल्यासमोर अशी आहे की लॉ रिमूव्ज डिस्क्रिमिनेशन, गिव्ज अपॉर्च्युनिटी, ॲबॉलिश अनटचॅबिलिटी अँड टायटल्स. पहिला जो लॉ हा शब्द आहे तो पहिल्या 14व्या क्रमांकासाठी आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ. त्यानंतर 15व्यासाठी डिस्क्रिमिनेशन, 16व्यासाठी अपॉर्च्युनिटी, 17व्यासाठी अनटचॅबिलिटी आणि 18व्याला आहे ॲबॉलिश ऑफ. आता ही तर साधे सोपे सरळ भाषेत की न्याय मिळाल्यानंतर डिस्क्रिमिनेशन रिमूव्ह होईल आणि संधी मिळेल. आणि अनटचॅबिलिटी म्हणजेच जी काही अस्पृश्यता आहे ती निवारली जाईल आणि पदव्यांची सुद्धा समाप्ती होईल. तर 14 ते 18 ह्याच्यासाठी आपल्याला हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढं आहे की ह्याच्यामध्ये सरळ आपण ह्याचा उल्लेख केला की इट गिव्ज ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच. ठीक आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं. अँड क्लिअर. मग आता ह्या क्लिअरमध्ये तुम्ही म्हणाल CLEAR. क्लिअर म्हटल्यानंतर किती होतात, तर इथं आपण 4च घेणार आहे. C फॉर कन्व्हिक्शन, हे 20व्या कलमासाठी. L फॉर लिबर्टी, E फॉर एज्युकेशन आणि AR फॉर अरेस्ट. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आता इथं वाचायचं कसं, तर लॉ रिमूव्ज डिस्क्रिमिनेशन, अपॉर्च्युनिटी, अनटचॅबिलिटी अँड टायटल्स. आता इथं एक सिक्वेन्स आहे की डिस्क्रिमिनेशन, अपॉर्च्युनिटी, अनटचॅबिलिटी अँड टायटल्स. तर ह्याच्यासाठी DOUT, डाऊट म्हणजे स्पेलिंग थोडी चेंज केली तर DOUT असा एक शब्द येऊ शकतो, जसं आपण क्लिअर घेतला आहे तसा. आणि हे एक तुम्हाला बेनिफिशियल होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचे म्हणजे हे 14 ते 18 आणि मग 19 ते 22पर्यंतची कलमं लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे कुठली ट्रिक आहे, तर इट गिव्ज यू फ्रीडम ऑफ स्पीच अँड क्लिअर. आता फ्रीडम ऑफ स्पीच हे 19साठी आणि क्लिअरमध्ये कन्व्हिक्शन, लिबर्टी, एज्युकेशन अँड अरेस्ट. हा हे सुद्धा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे म्हणून मुद्दाम ठेवलं आहे. त्यानंतर प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन्स अँड चिल्ड्रन, कन्सायन्स, मॅनेजेस, टॅक्सेस अँड अटेंडन्स. आता इथं प्रोटेक्शन मिळणार आहे आपल्याला कशापासून, तर एक्सप्लॉयटेशनपासून आणि चिल्ड्रनना त्यांच्या बालमजुरीपासून. आणि कन्सायन्स मॅनेजेस टॅक्सेस, आपल्याला टॅक्स तर पे करायला लागणार आहे अटेंड राहून. टॅक्स पे करताना आपल्याला उपस्थिती असणं महत्त्वाची आहे. तर ही ट्रिक कशी यूज करायची परत एकदा बघू की लॉ रिमूव्ज डिस्क्रिमिनेशन, कायद्यामुळे डिस्क्रिमिनेशन गेलं, संधी मिळाली. लॉ रिमूव्ज डिस्क्रिमिनेशन, गिव्ज अपॉर्च्युनिटी, ॲबॉलिश अनटचॅबिलिटी अँड टायटल्स. लॉमुळे डिस्क्रिमिनेशन गेलं, संधी मिळाली, अनटचॅबिलिटी पण गेली आणि
टायटल म्हणजे पदव्यांची समाप्तीसुद्धा झाली. इट गिव्ज अस फ्रीडम ऑफ स्पीच अँड क्लिअर. आता फ्रीडम ऑफ स्पीच अँड क्लिअरमध्ये आपलं सरळ आहे कन्व्हिक्शन, लिबर्टी, एज्युकेशन अँड अरेस्ट. देन प्रोटेक्शन अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन अँड चिल्ड्रन कन्सायन्स मॅनेज टॅक्सेस अँड अटेंडन्स. हे लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला एकूण जी काही आपली 28 कलमं आहेत, म्हणजे 14 ते 28 ही आपली 14 अशी एकूण कलमं आहेत ना, तर ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात घेता येतील. म्हणजे ह्यामध्ये नुसती ट्रिक नाही, तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या शब्दरूपात आपण ती वाक्य अशी व्यवस्थित बनवलेली आहेत. तर ही तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.